हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना। तर आता मी चालली वावरामध्ये कामाले अजून। तर आज अजून तुरी राहिल्या होत्या। आज तुरी अजून लावून घेतो, थोडीशी जागा राहिली आहे। आणि आज केस धुतली आहे बा। काल खूप उन्हानं चिकटल्यासारखे केस झाले होते बा, तर आज धुतले। मग तर आता जातो, वावरात जाईपर्यंत सुकून जाते। आता थोडेसे ओले आहे म्हणून बांधले नाही, मग वावरामध्ये बांधन आणि तिथे निंदन बी करायचं आहे संत्र्याच्या झाडामध्ये बगीचा। तर ते निंदन बी करून घेतो आणि तूर लावून घेतो। असं आहे, कुठेही राहा पण काम करा नाही। आई बाबा आहे तोपर्यंत थोडी मजा आहे आमची माझी। मग तर नाही, आई बाबा नाही राहणार तर मग कोणी कोणी विचारत नाही ना, भाऊ विचारणार ना मग कोणी विचारणार। तर आई बाबा आहे तोपर्यंत विचारते। चला आता, कालच्यानं पाय खूप दुखून गेले, खूप पोटऱ्या भरून आल्या पायाच्या। सवय नाही ना, कामाला कधी गेली नाही, पण आता मजबूर झाले मी। आता मला जावाच लागलं। तर खूप पाय दुखून राहिले, पण तरी सुद्धा म्हटलं आज चालली जातो तर 500 रुपये येऊन जाते, मग तेवढेच मला खर्च पाण्याला होऊन जाईल। कारण देवांशूची माहीची शाळा लागन, मग त्याला बुक पुस्तकं घेऊन द्यावं लागन, तर त्याच्यासाठी जावं लागते। चल रे बाबू, आता थकला नाही का रे तू बी? नाही थकला, लेकरं नाही थकत। चल चला, आली बा, पोचली वावरामध्ये। आता हे पहा, वटा बांधला, तुरी बी टाकले। आता हे एक पात आहे माई, हे एक घेतो। एवढ्या झाले, यायचं एक फेर झाला आणि मी घरून कामं गिमं करून आली। ऊन तर खूप तपून राहिली, डोळेच लागून जाते। भरलाय का शायद? अच्छा, थोडंसंच आहे ना? पूरा खा ले, पाहू दे, तो कुछ भी नहीं। हिक्कच आहे। संपलं। अंडे आहे, थोडंसंच होतं, पिऊन राहिलं नाही, बसलं होतं शायद, थोडंसंच झालं त्याच्यामध्ये, पण थोडंसं भेटलं, चांगलं झालं। काम करता करता गेली मी तिथं, शायद पाहिले तो एक पोरगा आहे, तो धुरे छाटून राहिला, तर त्यानं बोलावलं। इकडे तुरी लावून राहिली होती मी, टाकून दिलं आणि चालली मी तिथं। हे बी तर महत्वाचं होतं, थोडंसं खायला भेटलं। हे बा, हात चिकट चिकट झाले। जीवाचे हाल आहे बापा। पहिले जुता गरम लागला, काढून ठेवला, आणि आता पाय चटचट होऊन राहिले तिथं। तसेच बिना चपली बिना जुत्यानं चालली तर आफत आहे। माझ्या जीवाचे हाल हाल आहे। काम करणं असंच नाही आहे, ऊन तपून राहिली, टप टप घाम गळून राहिला बापा माया। जुता इले का चाल खरं माझ्या हालच होऊन राहील। जुताई पायातून इकून इकून निघून राहिला, आफतच आहे। फेकूनच देतो तिकडे आता या जुत्याले। नाही, हे याच्यातून मग चालता नाही येऊन राहिलं। काय करू, करा लागते आता। कुठं गेलो माहित हायतच राहील, मी मागच राहिली आता। घडीक जुता काढून फेकतो, घडीक जुता घालतो, असं चालू आहे। जीवाचे हाल हाल चालू आहे बाबा माये, काय करू।
इकडच्या 3-4 पाथा नेंदून झाल्या आणि इकडच्या आता राहिलेल्या आहे. आणि इथे पहा भाजी मस्त निघाली आहे. ही भाजी पाहिली आहे का तुम्ही? ही बाजारात येत असून विकाले. याची भाजी खूप चांगली लागते. हे चवडी मातीची भाजी म्हणते. तर पहा खूप सारी भाजी आहे. हे पहा इथं निंदही होते आणि भाजी पण तोडणं होते. आणि ही भाजी ना खरंच खूप चांगली लागते. मला खूप आवडते ही भाजी. तर जेव्हा बी येतो ना तेव्हा मी हे भाजी नेत असतो. पहा खूप निघाली आहे इथं. तर आता रात्री ना मस्त हिरव्याची भाजी पहा अशी मस्त जमा करतो याच्यात. वटा सोडलाच नाही मी. तुरी लावल्या ना तिकडे तर वटा तसाच राहिला. आणि पहा किती चांगली कोळी भाजी आहे. आता इथे शेणखत टाकलं होतं का नाही तर त्याच्याने इथे भाजी मस्त निघाली. तुम्ही पाहिली आहे काय? मला कॉमेंट्समध्ये सांगा कोण ही भाजी बघितली आहे. हे पहा असा तुरा येत असतो थोडासा समोर. हे पहा ही भाजी पाहिली आहे काय? तर मला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्ही. तर आज मस्त आता आईच्या घरी काही ज्वारीचं पीठ आहे नाही तर मस्त ज्वारीच्या भाकरी आणि हे भाजी बनवली असती. पण आता तशीच हे भाजी खोरून मी मस्त हिरव्या मिरच्या अगदी टाकून निंदही होते, कामही होते आणि हिरवा भाजीपाला पण येते सोबत. तुम्ही हे भाजी विकत घेऊन खात असाल. आम्हाला हे भाजी फ्री मध्ये भेटते. कारण ही भाजी शेणखताच्यानं खूप सारी भाजी निघते. ही भाजी अजून तुम्हाला दाखवतो बाजारामध्ये. मी तर किती वेळा ही भाजी ही वाली डाळ भाजी म्हणते ना हिले. डाळ पालक तुम्ही वडे काय बनवतात ही लय भाज्या येतात. असं नका म्हणता का भाजीच खोडून राहिली, निंदून नाही राहिली. निंदून बी राहिली आणि भाजी बी खोडतो. दोन्ही काम करतो. पहा माझ्या मम्मीची भाजीपाला चांगली लागते ना माई तुला भाजी हे? हा. किती सारी निघाली भाजी मस्त. देवांशू माईले बी आवडते ही भाजी. आणि हे डाळ भाजी बी झालं बा पूर्ण वावर निंदून. निंदून पेरून सगळं झालं. आता पा बगीचाही झाला निंदून. थोडंसं राहिलं हे आणि हे पूर्ण पेरून झालं. आता पाहिजे आता निघाल्यावर ना मस्त हिरवं दिसन. आणि तिकडे धुरे बी सप्पा करणं चालू आहे. ते बी झालं. आता इथून एवढं राहिलं हे सप्पा करायचं धुरे. आणि इकडे आता आभाळ गरजून राहिलं. झाले आता 6 वाजले. झाले आता सुट्टी कामाची. आणि मी पहा भाजी किती मोठी जमा केली आहे पहा. हे बघा आमचा विडा. हे पहा भाजी एवढी भाजी जमा केली. झालं. चला मग आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा.
कामाकामानं गालं बसून गेले आता पुरे. गड्डे पडले आता गालं. उन्हामध्ये कामं करायला लागते ना. आणि हे बी झालं पेरून. तिकडे बाबा येऊन राहिले. हे खोपडी झाली पूर्ण.